एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनात येतोय, नाकातलं हाड किंवा नाकातला मांस वाढला तर ऑपरेशन करणं हे गरजेचं आहे का, की त्यावर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत? नाकातलं हाड वाढल्यानंतर प्रत्येक वेळेसच ऑपरेशन करावं असं काही नियम नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की तज्ज्ञ मंडळी आपल्याला सांगतात की ऑपरेशन करून घ्यावं, पण ऑपरेशन करून घेतल्यानंतर सुद्धा 6 महिन्यानंतर असेल, 1 वर्षानंतर असेल, जितकं आपण मांस काढलंय तितकंच मांस पुन्हा वाढतं, ज्याला आपण DNS म्हणतो, म्हणजे डेव्हिएटेड नजाल सेप्टम. DNA चे 2 प्रकार असतात, एक C शेप आणि एक S शेप. ज्यावेळेस C शेप असतो त्यावेळेस एका बाजूचं नाक चोंदलं जातं आणि एक नाक पूर्ण ओपन राहतं. तर याच्यामध्ये होतं काय की ज्यावेळेस एक बाजूचं नाक चोंदलं जातं तर एका बाजूने श्वास चालू राहतो आणि एक बाजू पूर्णपणे बंद राहते. यस शेपमध्ये होतं असं की दोन्ही बाजूचे नाक पॅक होतात. दोन्ही बाजूंचे नाक ज्यावेळेस पॅक होतात, पॅक झाल्यानंतर त्या रुग्णाला श्वास घ्यायला येत नाही. रात्री झोपेत त्याला उठावं लागतं. म्हणजे बऱ्याच वेळेला ते रुग्ण उठून सकाळच्या वेळेत उठून बसतात किंवा रात्रीच्या वेळेत झोपेतून उठून बसतात आणि बराच वेळ त्यांना झोप लागत नाही किंवा त्यांना तोंडातून श्वास घ्यावा लागतो. अशा रुग्णांच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असंही पाहायला मिळतं की ते रुग्ण बोलत असताना थुंकी उडणं किंवा बोलताना तोंडामध्ये कप जमा होणं असा प्रकार होतो. बोलत असताना त्यांचा आवाज नाकातून येतोय का काय असं त्या समोरच्या व्यक्तीला वाटतं. मग या DNSला प्रत्येक वेळेस ऑपरेशन करावं असं काही नियम नाही. त्या रुग्णांनी जर विजयी भाऊ आयुर्वेदची जी पुण्याची ब्रँच आहे, आपली मुंबईची आहे, किंवा नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगलीची जी ब्रँच आहे तिथं जरी उपचार चालू केले तरी चालतील, किंवा अन्य इतर कोणत्याही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माध्यमातून जर आपण उपचार केले तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल. आंबे हळद असेल, आयुर्वेदामध्ये सर्दीचा लेप एक आला आहे वाघबटामध्ये, तर तो जर आपण लेप लावला असता तर नाकाचं हाड खूप चांगल्या पद्धतीने कमी व्हायला मदत होते. अस्थिमज्जापाचक नावाचं एक औषध आहे जे आपण पोटातून जर घेतलं तर निश्चितच त्याचा खूप चांगला फायदा रुग्णाला आपल्याला बघायला मिळेल. अगदी सर. खरं